नमस्कार मंडळी, चला तर आज आपण रताळ्यापासून अशी काही रेसिपी बनवतोय जी की तुम्ही कधीही खाल्ली नसेल. त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आज आपण मस्त अशी रताळ्यापासून रेसिपी बनवतोय. त्यासाठी 2 तास रताळे पाण्यामध्ये ठेवले होते. त्यानंतर काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपल्याला आता पुढचा आणि पाठीमागचा भाग रताळ्याचा कट करून घ्यायचा आहे, कारण तिथं भरपूर प्रमाणामध्ये माती लागलेली असते. त्यानंतर आपल्याला रताळ्याची सालं काढून घ्यायची आहे. रताळ्याची सालं काढली ना की मग रताळं जर आतमध्ये खराब असेल ते सुद्धा लक्षात येतं आणि मग खराब रताळंसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खराब आहे. आता जर तुम्ही सालासकट रताळं वाफवलं असतं तर मात्र वाफवल्यानंतर तुमच्या लक्षातही येणार नाही की रताळं खराब आहे. त्यामुळे रताळे अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करूनच मगच ते वाफवून घ्यायचे आहे. तर आज आपण काय पदार्थ बनवतोय हे पाहण्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर लाईकही करा आणि तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तर चला, छान असं आपलं रताळू जे आहे ना ते क्लीन करून झालेलं आहे. आता जे असे खाली आहे ते तर काही शक्य नाही, तर त्याला अशा पद्धतीने आपण चाकूने सुद्धा ती सालं काढून घेणार आहोत. चाकूने सालही काढा. थोडंसं खराब असेल कुठे ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. म्हणजे काय, रताळं डायरेक्ट आपल्याला पदार्थामध्ये वापरता येतं. तर चला, अशा पद्धतीने सर्व रताळे जे आहेत ना ते आपण क्लीन करून घेऊया. तर आता याच पद्धतीने सर्व रताळे जे आहेत ना ते इथे मी सालं काढून खराब रताळं काढून टाकलेलं आहे. तर आता आपल्याला या रताळ्याला कशा पद्धतीने पदार्थ बनवायचा आहे किंवा कशा पद्धतीने याचा वापर करायचा ते पहा. तर इथे आपल्याला कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घालून घेतल्यानंतर रताळ्यामध्ये एक थेंबही पाणी न घालता असंच एखाद्या डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये कशाईमध्ये तुम्ही ते रताळे ठेवून झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे. तर इथे आपण 5 शिट्ट्या करून घेतलेली आहे. वाफ काढून घ्यायची आणि पाहू शकता तुम्ही छान असे आपले रताळे शिजलेले आहेत. तर आता रताळं आतपर्यंत शिजलं का, तर चला आपण इथे असा चमचा घातला तर अगदी सहज आतपर्यंत चमचा गेला, म्हणजे एकदम छान असे शिजलेले आहेत आणि 4 ते 5 शिट्ट्यात खरंच एकदम मस्त असे शिजतात. तर पाणी न टाकता छान असे शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे पुरणाच्या चाळणीमध्ये का बरं ते काढायचे आहे ते मी तुम्हाला त्याचा रिझन पुढे सांगणारच आहे. पण सर्वात पहिले इथे रताळे आपण चाळणीमध्ये टाकून ग्लास घ्यायचा आहे, कारण ते खूप गरम आहे. तुम्हाला वेळ असेल तर थोडी नॉर्मल थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा अशा पद्धतीने ग्लासाने तुम्ही काढू शकता. ग्लास, वाटी, पेला कशाने तुम्ही त्याला अशा पद्धतीने मॅश करून घेऊ शकता. आता मॅश केल्यानंतर ते पुरणाच्या चाळणीमधून खाली अगदी छान असे क्लीन असा आपला गर निघतो. तर पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी तुम्ही काढायला गेलात ना तर मात्र मग यामध्ये ज्या असणाऱ्या आरा आहेत ना त्या तुटतात, बारीक होतात आणि मग ते शक्य होत नाही की त्यांना वेगळं करणं. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनेच रताळं जे आहे ना ते किसून घेतल्यासारखं आपल्याला पुरणाच्या चाळणीमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर यामध्ये ना थोडक्यात केसाप्रमाणे काहीतरी असतं आणि मग ते ना आपण जेव्हा रताळ्याचा कुठलाही पदार्थ खातो तेव्हा ते जिभेवर ते तसंच घशामध्ये अडकल्यासारखं होतं आणि मग एवढी काही ते पदार्थाची चव अशी म्हणावी अशी किंवा खायची बी इच्छा होत नाही की ते केसांसारखं घशामध्ये अडकल्यानंतर. तर पहा, इथे हा पदार्थ रताळ्यापासूनच बनवला यावरती सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही, एवढा जबरदस्त आणि मस्त आपण सर्व काळजी घेऊन हा पदार्थ बनवतोय. तर पहा, एवढंच मी तुम्हाला दाखवते, पण यापेक्षा जास्त पाण्यामध्ये याची केसं गेली, एवढी केसं आपल्या एवढ्याशा रताळ्यामध्ये होते आणि आता हेच जर खाताना जिभेवरती आले तर कसलं ते म्हणजे खाण्याची चवच निघून जाते. तर पहा, इथे रताळू आपण पुरणाच्या चाळणीमधून छान असं काढून घेतलेलं होतं. त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलेलं आहे. तर आता दुधाचं प्रमाण कसं किंवा म्हणजे अंदाजे टाकलं पण अर्धा लिटर दूध आहे. तर आपल्याला आता यामध्ये हे रताळू जे आहे ना ते पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो, पण सर्वात पहिले तर आपल्याला गॅस न चालू करताच ही सर्व प्रोसेस खालीच करून घ्यायची आहे. तर याला पहा, अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे आणि थिकनेस अशा प्रकारे असायला हवा. दाटसरपणा असाच ठेवायचा आहे.
तर पहा आपल्याला म्हणजे हा पदार्थ जो आहे ना तो जास्त वेळासाठी वाफवायचा नाही, त्यामुळे हे सगळं खाली करून घेतोय. तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, 1 वाटी साखर घातलेली आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही मोजून न घेता तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर वापरू शकता. त्यानंतर पिस्ता, काजू, बदाम हे सुद्धा आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी लगेचच झटपट कट करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला इकडे कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तूप घालायचं आहे 2 ते 3 चमचे. आता तुम्ही जर अशा प्रकारचे स्वीट डिश बनवत असाल तर तुम्हाला इथे तुपाचाच वापर करायचा आहे, म्हणजे त्या पदार्थाला सुद्धा टेस्ट छान लागते. तर यामध्ये काजू बदाम घातले, त्यानंतर पिस्त्याचे काप घातले, थोडंसं रोस्ट करून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. हो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये पाणी वगैरे घालू नका या पदार्थामध्ये. तर चला आता तुम्हाला लास्टला सांगूनच टाकते काय आहे. तर आज आपण बनवलेली आहे मस्त दाटसर एकसंध रताळ्याची खीर. तर रताळ्याची खीर बनवताना कोणी नाही सगळेच असं डायरेक्ट रताळं घालतात. डायरेक्ट रताळं घातल्यामुळे त्यामध्ये असणारे केस ते जे आहेत ना ते त्या पदार्थामध्ये पूर्ण तसेच राहतात आणि त्यामुळे हा पदार्थ खायला एवढा काही रुचकर लागत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की अशा पद्धतीने रताळ्याची खीर बनवून पहा. खरंच तुम्ही दुसरी कुठलीच पद्धत वापरणार नाही. सोपी, सिंपल आहे, पण एकदम जबरदस्त आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.